तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे द बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंतर्गत जे आहे मित्रांनो, यामध्ये त्यांना भरती करायची आहे ॲप्रेंटिससाठी. यामध्ये ॲप्रेंटिससाठी 500पेक्षा जास्त जागांची ही ॲप्रेंटिसची भरती त्यांनी काढलेली आहे. यामध्ये जे आहे ITI 12वी आणि 10वीसाठी जे आहे यामध्ये वॅकन्सीज आहे. सुरुवातीला ITI बद्दल जाणून घेऊया. तर यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेडच्या 145 वॅकन्सी आहे, फिटर ट्रेडच्या 40, शीट मेटल वर्करच्या 10, टर्नरच्या 8, वेल्डरच्या 25, इलेक्ट्रिशियन 50, वायरमन 25, केबल जॉईंटरसाठी 41 आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या 20 रिक्त जागा आहेत. यानंतर आहे HSC MCVC पासआउट कॅन्डिडेटसाठी, ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकलच्या 36, फिटरच्या 12 आणि टर्नरच्या 2 वॅकन्सी आहे. अशाच प्रकारे इयत्ता 10वी पास असलेल्या उमेदवारासाठी मेकॅनिक मोटर व्हेकल्स या ट्रेडसाठी 60, ऑटो इलेक्ट्रिशियनच्या 32, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या 7 आणि केबल जॉईंटर या ट्रेडच्या 10 वॅकन्सीज आहे. यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे ही ITIसाठी जर बघितलं तर 10वीमध्ये जे आहे गणित आणि विज्ञान हे सब्जेक्ट घेऊन तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे. तसेच यामध्ये जे आहे संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI कंप्लीट असला पाहिजे. यामध्ये ज्या ITIच्या वॅकन्सी आहेत त्यामध्ये केबल जॉईंटर नावाचा ट्रेड दिलेला आहे. या ट्रेडसाठी जे आहे ITI वायरमन झालेले उमेदवार जे आहे अर्ज करू शकणार आहेत. तसेच जर समजा तुम्ही ITIच्या फायनल इयरला असाल आणि तुमची जी फायनल ट्रेड टेस्ट आहे ही जुलै 2024मध्ये जर कंडक्ट होत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये जेव्हा तुमची जॉईनिंग राहील त्यावेळेस तुम्हाला ITIचं फायनल ट्रेड टेस्ट पासिंगचं सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहील. यानंतर आहे HSC पास कॅन्डिडेट. यासाठी जर बघितलं तर इयत्ता 10वी पास असणे गरजेचं आहे. सोबतच HSC MCVCची एक्झाम तुम्ही पासआउट असली पाहिजे. यामध्ये फिटर आणि या टर्नर या 2 ट्रेडसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही MCVC कंप्लीट केली असली पाहिजे आणि मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडसाठी अर्ज करत असाल तर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या ट्रेडमध्ये तुम्ही जे आहे MCVC कंप्लीट केली असली पाहिजे. यानंतर इयत्ता 10वी पास कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर 10वीला किमान 50% गुण तुम्हाला असले पाहिजे, ज्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स सब्जेक्ट आहे. यानंतर जे आहे SC ST कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर 10वीला 5% जे आहे तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं जाईल. म्हणजे इयत्ता 10वीला जसं मिनिमम 50% मार्क्स असणे गरजेचं आहे तर तुम्हाला 5% यामध्ये रिलॅक्सेशन राहील. म्हणजे मिनिमम 45% जरी तुमचा ॲग्रिगेट असेल तरी देखील तुम्ही यासाठी पात्र असाल. आता यामध्ये एक महत्त्वाची अट आहे की उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. तो 10वी किंवा हायर लेवलला मराठी सब्जेक्ट जे आहे शिकलेला असला पाहिजे. आता वयाची अट जर बघितली तर ITI आणि 12वी MCVC पास कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर 2 ऑगस्ट 2024ला तुमचं वय कमीत कमी 17 वर्ष, जास्तीत जास्त 22 वर्ष असलं पाहिजे. आणि समजा काही कॅन्डिडेट राहतात की लेट ITI करतात तर त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की जे उमेदवारांनी 2024मध्ये ITI पासआउट होणार आहेत अशा उमेदवारासाठी जे आहे वयाची अट राहणार नाही. म्हणजे मॅक्सिमम एज त्यांचं कितीही असलं तरी देखील ते अर्ज करू शकतात. त्यानंतर आहे इयत्ता 10वीचं. तर 10वी पासआउट कॅन्डिडेटसाठी त्यांनी दिलेलं आहे 2 ऑगस्ट 2024ला तुमचं वय किमान 15 वर्ष, जास्तीत जास्त 20 वर्ष असलं पाहिजे. यामध्ये जे आहे ITI किंवा HSC पासआउट जे उमेदवार राहतील त्यांना 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि जे SSC पासआउट कॅन्डिडेट राहतील त्यांच्यासाठी 2 वर्षाचा ॲप्रेंटिसचा कालावधी राहणार आहे. यामध्ये दिव्यांग उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांनी rozgar.mahaswayam.in या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. तसेच त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा असणे गरजेचं आहे. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल त्यावेळेस तुम्हाला ते सादर करणे गरजेचं राहील. आता यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहे सुरू झालेले आहेत. 28 मे 2024पासून अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जून 2024 राहणार आहे. यामध्ये जे उमेदवाराची निवड केली जाईल अशा उमेदवारांना 500 रुपये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आणि 3,500 रुपये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे हे सादर करणे गरजेचं राहील.
आता हे जे आहे हे चार्जेस तुम्हाला फक्त जेव्हा सिलेक्ट केलं जाईल त्यावेळेस सादर करावे लागतील आणि त्यापैकी 3,500 रुपये जो सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे सुद्धा तुम्हाला नंतर जेव्हा ॲप्रेंटिस कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला परत केलं जाईल। जर तुम्हाला ही जाहिरात मराठी भाषेमध्ये वाचायची असेल तर ही जाहिरात मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लायसुद्धा करू शकता, तसेच ही जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा। आपल्या इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं असेल तर तेथेसुद्धा जॉईन करू शकता। व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।